सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव श्री गुरु श्री गुरु बसवालिंगाय नमो श्री गुरु बसवालिंगाय नमो श्री गुरु बसवालिंगाय नमो श्री गुरु बसवालिंगाय नमो शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय 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 नमो शिवाय नमो नमः शिवाय शिवो शिवो सच्चिदानंद शिवो शिवो महाराज की पंचाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवाचार्य महाराज शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज की वैराग्य महादेव माता की हर हर महादेव हर हर महादेव हर हर त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिव
वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो. सुक्षेत्राधिपती कारेगाव नगराचे सुशोभित स्वयंभू शंभू महादेव अवतीभोवती असलेले काही गावाच्या शोभायन मूर्ती इतका सुंदर या ठिकाणी वैभव निर्माण झालेले आहे. बराच दिवसापासून या ठिकाणी महादेवांच्या वास्तव्य होतं, परंतु महादेव गुप्त रीतीने वास करत होते. काही भक्तांना तेवढंच हे महादेव माहिती होतं. याक रो याक मात्र तेलुगू मध्ये बोलणं गेले म्हणून ते असं बोलले, ते म्हणून तेलुगू मध्ये बोललो. मराठीमध्ये काय आम्हाला समाजामध्ये येणं गेले, आता महाराजांचं चलू दे आमचं बी चलू दे म्हणून दोघांचं चालू आहे. असो तुम्हाला सांगत होतो हिरवंतरावजी, पूर्वीपासून या ठिकाणी महादेव होते, परंतु काही भक्तांना तेवढंच माहिती होतं इथं स्वयंभू महादेव आहे, केअरलेस करत होते. महादेवांच्या शोभा कधीपासून वाढलं मला लक्षात आणून दिले हिरवंतरावजी. अप्पा तुम्ही प्रथम ज्या वेळे त्या ठिकाणी जात होत्या तुम्हाला दाखविण्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन जात होतो, त्यावेळे पाऊल सुद्धा ठेवण्याचा अवघड होतो. एवढा कठीण प्रसंग आम्हाला कोणाला बी न ऐकता तुम्ही पुढे पळत होत्या, आम्ही मागे पळत होतो. आणि जेव्हा तुमच्या पाऊल त्या ठिकाणी पडलं तेव्हापासून महादेवांच्या वाहवा त्या ठिकाणी सुरू झाली. मीटिंग घेतले, काय करू कसं करू, एवढं मोठं दगड आणि एवढं मोकळं जागा त्या ठिकाणी भेटत नव्हतं तुम्हाला. जसं जसं भक्तगण वाढू लागले तसं तसं आमच्या इथं परिसर ऑटोमॅटिक वृद्धी होत आहे. तिथं पहिले तेवढंच पुरतं आम्ही करत होतो. एक 10-20 माणसांचा सप्ताह चालू, तर 2 शक्ती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं, एक शक्ती शंभू महादेवांचा, दुसरा शक्ती सद्गुरु माऊलीचा, 2 शक्ती. एक दगड उचलायचा असला तर एकट्याला उचलत नसला तर हे थोडा हात धरावं असं म्हणतो, लक्षात आलं का? हात धरा म्हणतो. ज्यावेळी दोघांच्या शक्ती एक झाल्यानंतर ऑटोमॅटिक दगड उचलते. त्याचा गुरुचा शक्ती आणि शंभू महादेव त्यांच्या या शक्तीमुळं आणि तुमच्या भक्ती, गुरु महाराजांचा आणि शिवाचा शक्ती या ठिकाणी एक रूप झाल्यामुळं एवढा मोठा वैभव या ठिकाणी आम्ही पाहू लागलो. लक्षात आलं का? किती आनंदाचा सोहळा आहे बघा. करणार कोण, आणणार कोण, किती विचित्र आहे ना या ठिकाणी. प्रतिवर्ष एक वेगळं 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 पाहायला मिळते. आज या वर्षी एकदा पाहिलं, पुढल्या वर्षी हे दिसत नाही. बघा किती सुंदर. हे बी महादेव असा आहे,
जसा तेलंगणा आंध्रामध्ये वास्तू बघतात, वास्तू కిచెన్ యాడ ఉండాలి, బెడ్రూమ్ ఎక్కడ ఉండాలా, స్టడీ రూమ్ ఎక్కడ ఉండాలా, ఇది అంతా విచార చేసి ఏం చేస్తారంటే నిర్మాణం చేస్తారు. అట్లా ఇది స్వయంభూ మహాదేవ్ పేరు ఏమున్నదంటే స్వయంభూ. శంభు స్వయంభూ, स्वयंभू महादेव. वास्तू स्वयंभू ऑटोमॅटिक त्याप्रमाणे आहे. तिथं निर्माण करायचं गरज नाही, ऑटोमॅटिक वास्तू आहे. इकडचं वाट तिकडे ठेवा, तिकडचं वाट इकडे ठेवा नाही, ऑटोमॅटिक वाट ते वास्तू प्रकारच आहे. ईशान्य दिशालाच पळणंच आहे. महादेवाचं काम बी सुद्धा पळणंच. आणि महादेवाचं काम पळू लागलं तर तुमचं बी काम पळालं तरच महादेव पळते, नाही तर पळणार. हे बी लक्षात घ्या. तुम्ही मजबूत असला तर इथं सेवा करू शकता. काय हिरवंतराव, मग तुम्हीच कमजोर असेल तर महादेव मग कमजोर राहते. महादेव भक्त मजबूत असेल, महादेव बी मजबूतच. काही चिंता नाही. बघा किती हुशार आहे तुमच्या कारेगावच्या महादेव. पहिला तुम्हाला मजबूत केले, तदनंतर स्वयं मजबूत झाले. किती आनंदाचा क्षण आहे. तेवढंच नाही, प्रत्येक पावला पावलाला सेवा करणाऱ्या भक्त. मी म्हणलं परवाच्या दिवशी येऊन गेलो तिरुमलपूरला, पहाटे 4 वाजता इथं येऊन कोणी राहत नाही म्हणून योगा करून जावं म्हणून इथं चलत आलो. तिरुमलपूरहून चलत आलो. खरोखर इथं कोणी नव्हते. बसलं ते वाट्यावर, फर्स्ट क्लास योगा वगैरे करून मग महादेवाला भेटावं मला तर दरवाजा बंद होतं. नंतर आम्ही विचार केला, देवा हे पिंजर असलं तर बरं होतं, तर तुझं दर्शन होत होती म्हणून गेलो. केव्हा 3 दिवसापूर्वीच येईपर्यंत मी बघतो पिंजर. मी मला स्वप्न पडलं का, त्या दिवशी पिंजर न होते. आता आज उभा आहे. मी विचारलो कधी केलं, परवाच्या दिवशी झाला. पण तुम्ही गेल्यानंतर झाला असाल. तर गुरुच्या मनामध्ये संकल्प यावा आणि महादेव ते निर्माण करून घ्यावा, हे विशेषता आहे. 2 तास व्यवस्थित योगा करून तिरुमलपूरले बप्पल्यांच्या घरी मुक्काम होत. तर मी म्हणलं हे स्टील वगैरे कसं केलं. अरे भक्त बरोबर आहेत आप्पा, काय कमी आहे म्हटलंय. 2-3 भक्ताला पकडलो, तसला भक्ताला मला देणं गेले बघा, इकडेच ओढलं त्याने. ठीक आहे, आमचंच काम आहे ते बी. 2-3 भक्ताला पकडलो, हे पिंजर तयार झाले आणि तेवढा समोरच्या म्हणजे एकदम नंबर 1 क्वालिटीची. आम्ही घाटलो तिथे गंज खाऊन चाललेत. तसं नाही, आपण नंबर 1 क्वालिटी आहे इथं. क्वालिटीला हे नाही, चॅलेंज नाही. हैदराबादहून कारागिरी येऊन इथे या ठिकाणी तो निर्माण केला. सांगायचं म्हणजे महादेव, शंभू महादेव तुम्हा सगळ्यांचं वैभव वाढवून स्वतःचा वैभव निर्माण करून घेऊ लागले. तर भक्त प्रसन्न होऊन ते सेवेमध्ये तत्पर राहतात. अशा प्रकारच्या शंभू महादेवाला ओळखणं फार कठीण आहे. कोणालाही पकडलो, कोणालाही भेटलो म्हटलं तर शंभू भेटणार नाही. ज्यांच्या जीवन पवित्र आहे, आचार विचार शुद्ध आहे, आचार मार्गे ठाई राव रंक सारखेच पायी, अशा प्रकारच्या आचरण असलेले संतांचा, सद्गुरु माऊलीचा सानिध्य लाभल्यानंतर आपोआप विकास होत राहते. कोणाचाही विश्वास केलो, कोणाचाही पदरात जाऊन पडलो, पश्चाताप करून घ्यावं लागतं. मराठी चालते ना, मराठी हिंदीमध्ये बोलू नाही तर
मराठीमध्ये चालते. आणि कोणाला मराठी येते, आता काही लोक असं आहेत कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगू 4 भाषा पंडित लोक आहेत ह्याच्यामध्ये बसलेले, है की नाही. कन्नडा बी येते त्यांना, कन्नड वस्तले, मराठी वस्तले, तेलुगू वस्तले, हिंदी वस्तले. అట్లా ఎవరు ఉన్నాడా ఇక్కడ? कन्नडा, हिंदी, तेलुगू, मराठी बोलणारे कोण आहेत? हात वर करा बघू. हे कन्नडा 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 येते की नाही? कन्नडा बरतो ಇಲ್ಲ कन्नडा ಬರ್ತದ, ಹಿಂದಿ ಬರ್ತದ, ತೆಲುಗು, ಮರಾಠಿ. ಮग 2 ಕೈ ಎತ್ತಿ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ? 2 ಎತ್ತು ಕೈ. ನೋಡು, ಇಷ್ಟು ಚತುರ್ಭಾಷಾ ಪಂಡಿತ್ ಏ ಲೋಕ. ನೀವು ಯಾರ್ಯಾರು ಕೈ ಎತ್ತೀರಿ ಎಲ್ಲರೂ ಚತುರ್ಭಾಷಾ ಪಂಡಿತರು. ನಿಮ್ಮಂಥವ್ರು ಭಾರತದಾಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಗಲ್ಲ. ಕನ್ನಡನು ಹೊಡೆದೆ, ತೆಲುಗುನು ಹೊಡೆದೆ, ಮರಾಠಿನೂ ಹೊಡೆದೆ, ಹಿಂದಿನೂ ಹೊಡೆದೆ. ಏನ್ರು ನೀವು ಎಲ್ಲಿ गुजरात ಹೋದ್ರು बी बदक ಬರ್ತೀರಿ. गुजरातला गेलं तरी सुद्धा मस्त जगून येतो, तेलंगणामध्ये गेलं तरी बी जगून येतो, आंध्रामध्ये गेलं तरी बी तुमचं व्यवस्था होते, कर्नाटकमध्ये गेलं तरी बी होते, महाराष्ट्रामध्ये तर ऑटोमॅटिक होते. बघा, चतुर्भाषा पंडित. ठीक आहे, एवढा चतुर लोक, चतुर्भाषा असणारे जे लोक आहे, तुम्ही सुद्धा शंभो महादेवाला ओळखण्याकरता थोडासा विचारपूर्वक कोणाच्या पदरात पडावं हे विचार करून पदरात पडा. लक्षात आलं का? पदरात म्हणजे कळाले की नाही? ज्यांच्या अनुग्रह तुम्हाला घ्यायचा आहे, अनुग्रह घ्यायचा असेल तर विचार करून अनुग्रह घ्यायचं, गुरु करून घ्यायचं, नाहीतर विपरीत भोगावा लागतं. पानी पीना छान के, गुरु कर लेना पहचान के. गुरु ಮಾಡ್ಕೋದಿತ್ತಂದ್ರೂ ಕೂಡ चांगलं ओळखून करायचं. पाणी पियायचं असलं तरी सुद्धा बिस्लेरी वॉटरच पियायचं. इथं बोरचं पाणी पिऊ वाटते का तुम्हाला? टाकतो ना ఇది ఎట్లను 2 నుంచి వచ్చిన వస్తున్నది నీళ్ళు, ఫిల్టర్ पानी अब्बू. हाँ देखो, बड़ा बड़ा टाकी भर के रखे सो है. शुद्ध पाणी आपण पितो. जीवनाला परिवर्तन करणारा सद्गुरु माऊली ते बी आम्हाला शुद्धच पाहिजे, तिथं कलुषित जमत नाही. लक्षात घ्या, भेसळ जमत नाही. पश्चाताप होऊ नये. तोंडात पाणी पडल्याबरोबर तोंड वंगळ होत असेल, कडू पाणी म्हणणं गेलो तुम्हाला, चांगलं पियायचं पाणी. तोंड वंगळ होऊन नंतर निशा चढते, ते गोष्ट वेगळी. तसा अवस्था होऊ नये. म्हणून भानगडी काय होते तुम्हाला सांगतो. विपरीत व्यक्तीच्या पदरात पडल्यानंतर काय अवस्था घडते पुढल्या वर्षी सांगू की आता सांगू? ಈ ಸತಿ ಹೇಳಿ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಹೇಳಿ. ಈ ವರ್ಷ ಹೇಳ್ಬೇಕು. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचे भरोसा. कोण कधी जातात काही सांगता येत नाही. तुम्ही राहणार आहे, तुम्ही काही मजबूत आहात, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जाणारे जातील, तुम्ही मात्र पक्का राहणारच, काय काळजी नाही. तुमच्या मागे महादेव आहे, तुमच्या मागे गुरुमाऊली आहे. अंगावरी लिंग तुला भीती कोणाची, सोडी आता सोडी कल्पना मनाची. तर एक चोर होता म्हणा, गावात चोरी करायची, नंबर लावून चोरी करायची, लिस्ट. आज इथं चोरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी
दुसऱ्या कडी, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या कडी, अशा प्रकारचे चोरी करायचे. ऐकू लागले का माय इंटून हा. कोण मराठी येते त्यांनी तेलुगू आणि मराठी येणारा जो माय आहे ते माझा प्रवचन ऐकायचं. ज्याला मराठी येत नाही तर फक्त तेलुगू येते ते बाईला नंतर मी गेल्यावर सांगत बसायचं. त्याला मराठीच येत नाही तसं उगा गप्प बसून राहते, हा तोंड बघत बसलेले राहते. आणि तुम्हाला माहित राहते कोणता बाईला कोणता भाषा येते, तुम्हाला इथे माहिती राहते. कोणता बाई कोणतं भाषा बोलते हे तुम्हा सगळ्याला माहिती आहे. ओळख करून घेतात तुम्ही त्या प्रकारे. तर नंतर तुम्ही त्यांना मी सांगितलेलं सगळं प्रवचन सांगायचं, तरच पुढच्या वर्षी प्रवचन करतो, नाही तर करणार माय. काय सांगत होतं तुम्हाला? एक चोर होता, हा एक भाळ हुशाराला छंद खेळतात. चोर होता, दररोज एक चोरी करत होता आणि लोक कटाळून गेले. कोणाच्या घरी घर फोडतो काय सांगता येत नाही. या माणसाला कसं तरी करावं, गावातून हकलून टाका. असा हकलला तर आमच्यावर केस बी होऊ शकतो. कसा करायचा, ऑटोमॅटिक त्यांना पळून जावं असा विचार करून एक आयडिया केली त्यांनी. हा चंदू महाराज एक आयडिया केली, गावातून हकलून टाकायचं. सगळ्यांनी मिळून पकडले त्याला चोरी करता वेळेस. पकडून झाडाला बांधून टाकले. झाडाला बांधून टाकून त्याचं नाक कापून टाकलं. मुक अंतर कापून टाकलं. नाक कापल्यावर त्याला वाटलं ह्या गावामध्ये राहून ह्या कापलेले नाक येऊन हेच चोर आहे, हेच चोर आहे, हेच चोर आहे, सगळे शिवे देतात म्हणून गाव सोडून पळून गेला. असा कपडा बांधून टाकला. कोरोनामध्ये कपडा बांधतात ना, असं बांधल्यावर, नाक बांधल्यावर माणूस ओळखूच येत नाही. बांधलं, दूर एक 100-150 किलोमीटर 200 किलोमीटर दूर गेला. दूर जाऊन त्याला विचार आलं, कोणाला देवाला कोणी काय मागतात, कोणी काय मागतात, कोणी काय मागतात. आता मी काय मागावं देवाला? हा जप तप करावा, नाक मागून घ्यावं, चोरी झालेली गलती झाली म्हणून माफी मागा म्हणून महादेवाला मागून घ्यावा असा विचार करून झाडाखाली एक वट्ट्याखाली अवतीभोवती शेतकरी, सेंटरमध्ये एक मोठं वडाचा झाड, शिवाच्या मारुतीच्या मंदिराच्या खाली एक वट्टाखाली वट्ट्यावर ध्यानला बसला. आणि एक दिवस 2 दिवस लोक पाहिले, कोणीतरी साधू महाराज आले, कोणी साधू महाराज आले, कोणी साधू महाराज आले म्हणून पाय पडायला सुरुवात केली. कोणी फळ आणू लागले, कोणी काय आणू लागले, रोटी आणू लागले. मस्त चालू झालं. एक माणूस म्हटला, महाराज तुम्ही काय करता हो? त्यांनी म्हटलं, मी देवाला बोलतो. म्हटलं, मी देवाला बोलतो. मग देवाला बोलायचं असलं तर काय करावं लागते? माझ्यासारखं ध्यान करावं लागते. माझ्यासारखं ध्यान करावं लागते म्हटलं तर कसं करावं लागते? ते लय डेंजर आहे म्हणजे. मग डेंजर, त्याला अनुग्रह घ्यावा लागते, त्याला उपदेश घ्यावा लागते. ठीक आहे महाराज, मी उपदेश घेतो. तसं असलं तर थोडं कोणी नसलेले जंगलमध्ये जावं लागते, तुला उपदेश द्यावा लागते. गेला जंगलमध्ये, त्याचा कपडा काढला, नाकच नव्हतं. अरे तुम्हाला काय झाले? असं तर तुझं कापलं तरच तुला देव भेटते. मध्ये देवाची इच्छा होती. त्याने म्हटलं, ठीक आहे महाराज, नाक गेलं तर गेलं, परंतु मला देव पाहिजे. धरलं, इळती घेतलं, कार्र दिशी कापून टाकलं. काय? नाक कापलं.
रक्त वाहू लागलंय. महाराजजी, देव देव कुठला मल्ला? देव नाही, धर्म नाही, मग आम्हाला का धोका दिला तुम्ही? मी धोका दिला नाही, मला तागादा लावलास ना त्यासाठी. त्यावेळी तो म्हटला, आता बघ, तो दोन ऑप्शन आहे तुझ्याकडे. दिसला नाही म्हटलं, काय बेखूब आहे, त्या माणसाचा नादी लागून तुझं नाक गेले म्हणून तुला शिवे देतील. आणि कपडा बांधून हिंडू लागला, मला देव भेटले, मला देव भेटले म्हटलं, तू वाचतोस, नाहीतर दोनकडे तू परेशान आहे बघा. आणि म्हटलं देव भेटले म्हणण्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्यांना बी कपडा बांधला. काय हो कसा देव भेटलाच, देव भेटलाच असं ऐकून तिसऱ्यांनी पडला त्याच्यामध्ये, चौथं पडलं, पाचवं पडलं, गावचे गाव पूर्ण नकटे होऊन गेले. कशामुळं? देव भेटले का त्याला? अशा लोकांच्या पदरात तुम्ही पडल्यानंतर नाक तर राहणार आहे, परंतु नाक कापलेल्यासारखं जीवन आपला होणार आहे. त्याकरता जागृत. कोणी बी बकरी पडलं, त्या बकरीला बघून हो हे नबी पडते. एक मेंढर पडली की सगळं पडते म्हणे. आता बघा, आम्ही गाडी घेऊन जाता वेळेस मेंढर एखादी आडवा आले, पूर्ण मेंढरे संपेपर्यंत मला गाडी पलीकडे घेऊन जाता येईना. काय होते? कव्वा येते काय सांगता येत नाही. ते मुंडकं खाली करून हो पळायचंच राहते त्याचे. त्याप्रमाणे मन्मथ माऊली तसं मार्ग आम्हाला दाखविलेले नाही. कोणता मार्ग दाखविलं? मार्ग निक्का मार्ग निक्का मन्मथ मारितासे, स्वच्छ मार्ग, सुंदर मार्ग, योग्य मार्ग माऊली आम्हाला दाखवून दिलं. अशा प्रकारच्या सुंदर ग्रंथ, परमरहस्य ग्रंथ आपल्या समोर त्याने ठेवले. ते ओवी बघायचं, वाचायचं, नंतर विचार करायचं. हे काय काही गुण सांगितले या परमरहस्य ग्रंथामध्ये, हे गुण समोरच्या व्यक्तीजवळ आहे की नाही परीक्षा करायचं, नंतर त्याच्या पदरात पडायचं. कुठलं सुटलं हो. माऊली कशासाठी लिहून ठेवले? हे तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी हे ग्रंथ आहे. या ग्रंथ बघून, या ग्रंथासारखं समोरच्या व्यक्ती तुम्हाला दिसला, त्याच्या साष्टांग दंडवत टाकायचं, नमस्कार करायचं, माऊली आम्हाला मार्गदर्शन करा म्हणायचं. तरच आपलं जीवन सफल होतं. अशा प्रकारच्या सफल जीवन करून घेण्याकरता लौकिक असो किंवा अलौकिक असो, लौकिक जीवनामध्ये सुद्धा गुरुमाऊलीचा मार्गदर्शन असावं. म्हणून बरेचसे भक्तगण आप्पाजवळ पंचांग बघण्यासाठी येतात. योग्य मार्ग आम्हाला मिळतील म्हणून फक्त अध्यात्म विचारत नाही, पंचांग बी विचारतात. आप्पा पाऊल ठेवावा की ठेवू नये, सुरू करावा की करू नये. माऊलीच्या आदर्श सिद्धलिंगप्पाला भेटल्या कारणानं आज आपल्या या भागामध्ये त्यांचेही सुद्धा वैभव आहे, त्यांचेही गुणगान आहे. आणि गलत मार्ग कधीही सिद्धलिंगप्पा कोणाला दाखविलेले नाही. काही लोक असतात, गटोडा आहे म्हणून सांगून टाकायचं, गटोडा काढून घ्यायचं, तुझं असं होते तसं होते, पैसे द्या म्हणायचं, पैसे काढून घ्यायचं. एक व्यक्ती सुद्धा त्यांच्या मार्गदर्शन मध्ये चुकीच्या मार्गाला गेलेत हे मी कधी ऐकला नाही. तर जोरात वाजवा, एकट्यालाच कळालं का? महाराजांसाठी थोडं टाळी वाजवा, त्यांना बी खुशी होती. मी जीवन जे कष्टाचं जीवन, मी इमानदारीचं जीवन जे जगलो, आज
माऊलीच्या मुखातून 2 शब्द येऊ लागले म्हणून त्यांना किती खुशी होणार आहे. तुम्ही टाळे वाजल्यावर तर अति खुशी होणार आहे. त्याकरता अशा प्रकारच्या शुद्ध मार्ग या कार्यगाव नगरी आम्ही प्रारंभ केलो आणि माऊलीच्या अनुषंगाने जो पाऊल ठेवलं त्या पावलाप्रमाणे तो चालला तर त्यांच्या जीवन सफल होणार आहे. आता येता येता हिरवंतरावच्या घरी मी जाऊन आलो. कबाड कष्ट त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत आणि हे साहेब बी भरपूर सेवा केले. काय नाव त्यांचं? व्यंकटेश्वर. हा, लक्ष्मीपती. तर व्यंकटेश्वरजी या ठिकाणी भरपूर त्यांच्या भरपूर सेवा आहे. बाजू बसले तुमचं नागनाथरावजी पटेल, सब पटेल सब बैल बोलो ना, फटफट नाम बोल देंगे आपका. बाबूराव साहब. हे लक्ष्मणरावजी हमारा ओळखीचे आहे तर त्यांना काही परिचय करायचं गरज नाही. हा, उदर बाजू राष्ट्र हनुमंतरावजी. 1 2 3 4 5 बघा, 5 शक्ती म्हणजे पंचमुख परमात्मा. लक्षात आलं का? शिवाला 5 तोंड आहेत. 5 तोंड. पृथ्वी अप तेज वायू आकाश. सद्यो जाता वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशान्य. म्हणून हे 5 देवाला या ठिकाणी बसून हे करणारा देव आहे, ते गप्प बसणारा देव आहे. लक्षात आलं का? मग हिरवंतराव खाली बसले कस काय? ते म्हणजे ते गुप्त रीतीने सेवा करणार आहेत. ते खुल्ला सेवा करणार आहे, ते गुप्त रीतीने सेवा करणार आहे. जाता जाता घरी जाऊन आलो. आनंद वाटला. आणि कुठलेही काम असेल तर यांनीही मला विचारल्याशिवाय पाऊल ठेवत नाही. आणि आपले टेकमाळे त्यांनी सुद्धा मला विचारल्याशिवाय पाऊल ठेवत नाही. आपा असा असा कार्यगावचं स्थळ आले, कसं करू? तुम्ही पाऊल पुढे ठेवा म्हणलं तर आम्ही ठेवतो. म्हटलं बिलकुल बेटा, आपला माणसं आहेत ते, एकदम जीवलग लोक आहेत, बिलकुल नो टेन्शन. त्या ठिकाणी तुम्ही आनंदानं पाऊल ठेवू शकता असा आनंद आमच्या गोष्ट ऐकलेत. आणि आता जाऊन पाहिलं, हा, इतका आनंद वाटला त्या वातावरण बघून, प्रसन्नता वाटला. त्याप्रमाणे लेकरू बी खुश आहे. माझ्या हातात लेकराला दिले. नंतर म्हटलं, हा बघा आप्पा हे टेकमाळे आहे म्हणले. हा बघा आप्पा हे टेकमाळे. यांना यांच्या आडनाव काय आहे की हिरवंतरावचं? वीरशेट्टी म्हणणं गेले. हे बघा वीरशेट्टी म्हणणं गेले. हे बघा टेकमाळे म्हणले. मी म्हणलं टेकमाळे इथं कसं काय आले? माळाला टेकले म्हणले टेकमाळे. आता ते लेकरू आता थाटून बघितलेले, 2 महिन्याचं लेकरू माळाला टेक म्हणले की वाकडं बघलेले. ते म्हणलं बापू तसा नाही बापू, तुला शिव्या देणे गेला मला. तर तवा सीधा बघितले. 2 महिन्याचं लेकरू, त्याला सुद्धा शिव्या कळू लागले. काय सांगावं तुम्हाला? तर असा हा सुंदर व्यवहार गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनामध्ये ज्यावेळी आपण योग्य पाऊल ठेवतो त्यावेळी जीवन सफल होते. तर अशा प्रकारच्या अनेक लोकांच्या जीवन सफल झालेले आम्ही प्रत्यक्ष रूपाने पाहिलेले आहोत. अशा प्रकारच्या सेवा करण्याचा शक्ती, सद्बुद्धी, सदसंधी सद्गुरु माऊली तुम्हाला कृपा करो. आजच्या हा मंगलमय प्रसंगी आजच्या प्रसाद दाते, काय नाव त्यांचं? रामबाबू, उप्पल शंकर, रामबाबू. आणि संध्याकाळी अजून कोणाचं आहे म्हणले? हा, अशा प्रकारच्या दररोज या ठिकाणी सेवा करणारे भक्तगण आहेत.